वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज ना घरामध्ये फक्त 3च अंडी होती आणि म्हटलं चला अंड्यापासून येण्यात चांगलं झणझणीत असं काहीतरी बनवूयात. तर मी फक्त मीठ, मिरची आणि लसूण घालून ना ही अंड्याची भाजी बनवली आहे. खूप भारी, खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी झालेली आहे. खूप जास्त याला तामझाम करावं लागत नाही. अगदी सिंपल साध्या साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि खायला तर एकच नंबर लागते. बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी एकच नंबर लागते. नक्की एकदा ट्राय ट्राय करून पहा. या ठिकाणी मी 5 ते 6 बेडगी मिरची 10 मिनिटं पाण्यात ठेवल्या होत्या आणि नंतर त्या काढल्या आहेत आणि एक मोठ्या आकाराचा लसूण निसून तो यामध्ये टाकला आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि याला बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर फक्त 3च अंडी होती, तर 3 अंडी मी उकडून घेतली आणि ते अगदी बारीक स्लाईसमध्ये गोल आकारामध्ये कट करून घेतली. हे आपलं भाजीसाठीचं वाटण आहे. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्याच्यात थोडंसं जरा जास्तच तेल टाकलं. नेहमी आपण 2 पळ्या टाकतो, तर आज मी 2 ते 2.5 पळ्या तेल टाकलं होतं. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या. ह्या मिरच्या तिखट नाहीत. त्यानंतर 1 टोमॅटो, सध्या कच्चाच टोमॅटो होता, मग तो मी टाकून दिला. एक मोठ्या आकाराचा कांदा टाकला होता. तो छान परतल्यानंतर हे बाकीचे साहित्य आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आता बेडगी मिरची, लसूण आणि मीठ याचे जे वाटण आपण करून ठेवले होते ते ॲड केलं आहे. हिरवी मिरची जास्त तिखट नाही आणि ही बेडगी मिरचीच आहे. बेडगी मिरची ही जास्त तिखट नसते. फक्त कलर जो आहे तो डार्क असा येतो. आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. कमीत कमी 5 ते 7 मिनिट तरी आपल्याला याला मस्त तेल सुटेपर्यंत खमंग असं परतून घ्यायचं आहे. जेवढा आपण हा मसाला खमंग परतून घेऊ ना, तेवढी याला जी टेस्ट आहे ना, ती खूप छान आणि मस्त अशी येते. तुम्हाला जर असं वाटलं, की यामध्ये आपल्याला घरातला साठवणीतला जो थोडासा मसाला आहे ना, तो ॲड करायचा आहे, तर तुम्ही नक्की यामध्ये मसाला ॲड करू शकता. मी यामध्ये अगदी थोडासा अर्धा चमचा एवढा मसाला साठवणीतला ॲड केला आहे. मीठ ॲड केलं आहे आणि थोडीशी हळद ॲड केली आहे. हळद खूप जास्त घालायची नाही. जास्त जर हळद घातली तर भाजीचा जो कलर आहे तो पिवळा होतो. आपल्याला भाजीचा कलर लाल करायचा आहे म्हणून अगदी हलकीशी एक चिमूटभरच हळद या या भाजीमध्ये आपल्याला घालायची आहे आणि गरम पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी मी साधारणपणे 1 ग्लास एवढं गरम पाणी जे आहे ना, ते या भाजीमध्ये ॲड केलं आहे. गरम पाणी ॲड केल्यानंतर परत एकदा भाजी आपल्याला छान उकळून घ्यायची आहे. खूप जास्तही पाणी ॲड करायचं नाही, कारण अंडी आपल्याकडे 3च आहेत. म्हणून जेमतेम 1च ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि ते पाणी गरम ॲड करायचं आहे. थंड पाणी ॲड करायचं नाही. अगदी भाजी मस्त एकदा हलवून घ्यायची आहे. सर्व पाणी एकदाच ॲड करायचं नाही. थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. नंतर एक छान अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे 3 ते 4 मिनिटाची आणि भाजी छान उकळी गेली की मग यामध्ये कट करून घेतलेले जे अंडे आहेत ना, ते ॲड करायचे आहेत. परत भाजी आणि रस्सा जो आहे ना, तो मस्त असा एकत्र करून घ्यायचा आहे. 2 मिनिटं गॅसची फ्लेम अतिशय लो करायची आहे आणि छान ही भाजी उकळून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर खूप घट्टसर अशी होते, हलकीशी घट्टसर होते, खूप घट्टसर नाही होत आणि 2 मिनिटानंतर मी आता गॅस बंद केला आहे. वरून आपल्याला थोडीशी कसुरी मेथी किंवा तुमच्याकडे जर ओली कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही ॲड करू शकता. माझ्याकडे आज ओली कोथिंबीर नव्हती म्हणून मी कसुरी मेथी जी आहे ना, ती हलकीशी टेस्ट येण्यासाठी टाकली. पण भाजीला खूप छान मस्त अशी टेस्ट आली होती. अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली ही भाजी आहे. यामध्ये जास्त असं काहीही घातलेलं नाही, पण भाजी एकच नंबर झालेली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला अगदी अप्रतिम अशी लागते. नक्की एकदा ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.